नमस्कार मित्रांनो, डिजिटल सुकृती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक मी उत्कृष्ट संधी घेऊन आलो आहे मित्रांनो. ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, पण क्लासची फी परवडत नाही आहे किंवा यूट्यूबवर तुम्ही शिकण्यासाठी प्रयत्न करताय, पण एकाच ठिकाणी सगळं मिळत नाही आहे. असे प्रॉब्लेम जर का तुम्ही फेस करत असाल, तर अशा कॅन्डिडेटसाठी मी एक चांगली संधी घेऊन आलो आहे. डिजिटल सुकृती या यूट्यूब चॅनलवर कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स या ठिकाणी पब्लिश केलेला आहे. हा जो कोर्स आहे तो अगदी बेसिक टू ॲडव्हान्स आहे. ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स ॲज ए फ्रेशर किंवा अर्निंगसाठी सफिशियंट नॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता, हे माझं डिजिटल सुकृत यूट्यूब चॅनल आहे. तर या डिजिटल सुकृत यूट्यूब चॅनलला व्हिजिट केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. ठीक आहे, प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे वन बाय वन तुम्हाला जे काही प्लेलिस्ट आहेत ते मी इथे शो करतो आहे. कशाप्रकारे तुम्हाला कोर्स कंप्लीट करायचा आहे तो बघा. प्लेलिस्टमध्ये आल्यानंतर इथे ब्लॉगिंगचं एक प्लेलिस्ट आहे पहा. फ्री ब्लॉगिंग शिका आणि ऑनलाईन पैसे कमवा. ठीक आहे, पूर्ण प्रॅक्टिकल कोर्स. तर इथे ऑलमोस्ट 19 व्हिडिओज आहेत. हे प्रॅक्टिकली तुम्हाला एक ब्लॉग वेबसाईट बनवून दाखवलेली आहे या ठिकाणी. मी तुम्हाला इथे दाखवतो मित्रांनो, एक सेकंड. हे पहा, ही प्लेलिस्ट आहे. Managed WordPress hosting by Hostinger. ठीक आहे, तर इथे ब्लॉगिंगची माहिती दिलेली आहे. ब्लॉग काय असतो, आपण ब्लॉग कशासाठी बनवतो, कोणतं टूल यूज करून तुम्हाला ब्लॉग बनवायचा आहे, ब्लॉग वेबसाईट कशी बनवतात, तर त्याच्यामध्ये पोस्ट वगैरे कसे ॲड करतात, त्याच्यातून अर्निंग कसं करायचं, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इन डिटेल या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर ब्लॉगिंग वेबसाईटवर लाईव्ह चॅट फंक्शन कसं इंटिग्रेट करायचं, तर या ठिकाणी पाहता तुम्ही या ब्लॉगिंग या प्लेलिस्टमध्ये जवळपास 19 व्हिडिओ आहेत. आणि थेरॉटिकली आपण जास्त सांगितलेलं नाही आहे, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच थेरॉटिकल सांगितलेलं आहे. बाकी सगळे प्रॅक्टिकल व्हिडिओ आहेत. तर डेफिनेटली ही प्लेलिस्ट बघावी तुम्ही स्टार्टिंगला. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लॉगिंगनंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ही एक प्लेलिस्ट आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट 35 व्हिडिओज आहेत. ठीक आहे, हे व्हिडिओज बिलकुल शॉर्ट नाही आहेत मित्रांनो, मोठे व्हिडिओज आहेत, लेंदी व्हिडिओज आहेत. कारण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी टाईम लागतो. सगळं प्रॅक्टिकली एक्सप्लेन केलेलं आहे, इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. जे 50,000 रुपये भरून तुम्ही कोर्स बऱ्याच जणांनी जॉईन केलेला आहे, तरी पण त्यांना जे कंटेंट अवेलेबल तिथे झाले नाही, पण तसा कंटेंट माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे मित्रांनो. आणि ते अगदी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी या ठिकाणी अवेलेबल करून देतो आहे. तर या संधीचा तुम्ही डेफिनेटली फायदा घ्या. ज्यांना जॉब नाही आहे अशा लोकांनी फ्रीमध्ये डिजिटल मार्केटिंग शिकून ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही जॉब घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, किंवा घरी बसून ज्यांना अर्निंग करायचं आहे त्यांनी देखील या चॅनलवरचे माझे व्हिडिओज पाहून अर्निंग करायला स्टार्ट करू शकता. ओके, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या ठिकाणी याचे जवळपास 35 व्हिडिओज आहेत. अगदी इन डिटेल आपण हा टॉपिक घेतलेला आहे. पहिला झाला ब्लॉगिंग, त्याच्यानंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा व्हिडिओ आहे. याची प्लेलिस्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे पण पाहू शकता. वेबसाईट डेव्हलपमेंट. तर बऱ्याच वेळा काय होतं, विदाऊट कोडिंग किंवा नॉन टेक्निकल जे लोक असतात, तर त्यांना देखील वेबसाईट बनवायची असते, पण लॅक ऑफ नॉलेज किंवा त्यांचं गैरसमज असतो की आपल्याला कोडिंग आलंच पाहिजे. तर तसं काही नाही आहे मित्रांनो. अगदी ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही ब्युटिफुल अशी वेबसाईट, मोबाईल फ्रेंडली असेल किंवा कॉम्प्युटर लॅपटॉपसाठी एक चांगली वेबसाईट बनवू शकता. आणि डोमेन होस्टिंग परचेस न करता वेबसाईट कशी बनवायची, ते अगदी प्रॅक्टिकल वेबसाईट, प्रोफेशनल बिझनेस वेबसाईट मी या ठिकाणी बनवून दाखवलेली आहे. हे वेबसाईटचं जी काही प्लेलिस्ट आहे, जी काही सिरीज आहे, ती बघून डेफिनेटली तुम्ही बाहेरचे कामं घेऊ शकता. त्यांना वेबसाईट बनवून देऊन अर्निंग करू शकता मित्रांनो. या ठिकाणी त्याचे एक 34 व्हिडिओज आहेत. ठीक आहे, तर ही देखील प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्यावी. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगमधले काही टूल्स आहेत मित्रांनो. डिजिटल मार्केटिंग करत असताना काही गोष्टी सोप्या होण्यासाठी किंवा आपला टाईम वाचण्यासाठी आपण काय करतो, काही टूल्सची मदत घेतो. तर त्याच्यामधले काही टूल्स आहेत. गुगल ॲनालिटिक्स टूल आहे, याचे 6 व्हिडिओज आहेत आपल्या ठिकाणी. या ठिकाणी गुगल सर्च कन्सोल नावाचे एक टूल आहे, त्याचं पण मी जवळपास 5 व्हिडिओज या ठिकाणी टाकलेले आहेत मित्रांनो. ईमेल मार्केटिंगचे काही टूल्स आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत. ठीक आहे, तर त्याच्यानंतर गुगल ॲड्स, म्हणजे गुगलवर सर्च करत असताना, काही गोष्टी सर्च करत असताना तुम्हाला ॲड्स दिसतात. मग त्या ॲडवर क्लिक करून तुम्ही त्या पर्टिक्युलर बिझनेसला कॉन्टॅक्ट करता.
तर तुम्हाला तुमच्या बिझनेसची ॲड किंवा एखाद्याचं बाहेरचं काम घेऊन तुम्हाला अर्न करायचं असेल तर गुगलवर ॲड्स कसे शो करतात, मग त्या ॲड्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. तर हे सगळं इन डिटेल प्रॅक्टिकली कवर केलेलं आहे आपण. याचे 7 व्हिडिओज आहेत. लिंक्डइनवर प्रोफाईल कशी बनवायची, तिथून कामं कसं मिळवतात किंवा जॉब सर्च वगैरे कसं करायचं, आपली प्रोफाईल स्ट्रॉंग कशी करायची, हे पण मी इथं दिलेलं आहे. लिंक्डइनचे 10 व्हिडिओज आहेत. फ्रीलान्सिंग कसं करायचं, डिजिटल मार्केटिंग स्किल गेन केल्यानंतर जेव्हा तुमचा अर्निंगचा टाईम येतो, ठीक आहे, तर प्रोजेक्ट्स कसे मिळवायचे, क्लायंट कसे मिळवायचे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी कोणतं टूल, कोणती वेबसाईट आपल्याला यूज करायची आहे, ते देखील मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे अगदी एंड टू एंड कोर्स आहे मित्रांनो. फक्त स्किल गेन करून न बसता त्याचं अर्निंगमध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा जॉबसाठी तुम्ही कसे प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी कसा चांगला तुमचा प्रोफाईल बनवता येईल, हे तुम्हाला सगळं इझी गेलं पाहिजे याच्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे. इन डिटेल कोर्स आहे, फ्री आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की बेसिक याच्यामध्ये कवर केलेला असेल किंवा हा कोर्स आपल्याला सफिशियंट नसेल. बाकी फ्री कोर्सेससारखा हा नॉमिनल कोर्स नाही आहे. जे तुम्ही 40-50 हजार रुपये भरून इन्स्टिट्यूटमधून कोर्स करता, तोच हा कोर्स आहे. फक्त मी तुमच्यासाठी एक फ्रीली या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे आणि मोस्टली म्हणजे लिमिटेड पिरियडमध्ये हा कोर्स मी तुमच्यासाठी या ठिकाणी देतो आहे, ठीक आहे. तर मॅक्झिमम कन्सिस्टन्सी ठेवा. एखादं पूर्ण हा कोर्स करत असताना कन्सिस्टन्सी ठेवा. असं नको व्हायला की एखादी प्लेलिस्ट बघितली त्याच्यानंतर बराचसा तुम्ही गॅप घेताय, नंतर परत दुसरी प्लेलिस्ट बघताय, व्हिडिओ बघताय. असं न करता एकदा कोर्स सुरू केला की एंड होईपर्यंत सगळे व्हिडिओ बघायचे, पूर्ण स्टडी करायचा आणि त्याच्यानुसार ॲज पर तुमचं जे काही ध्येय असेल, जॉब मिळवायचं असेल जॉब मिळवा, घरी बसून अर्निंग करायचं असेल करू शकता, ठीक आहे. तर फेसबुकचा पण पूर्ण इन डिटेल कोर्स घेतलेला आहे. 11 व्हिडिओज आहेत या ठिकाणी फेसबुकचे. तर फेसबुकमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने कसं मार्केटिंग करायचं, फेसबुक पेज कसं बनवायचं, पेड ॲडव्हर्टाइजमेंट कशी असते, ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो. यूट्यूबचे पण 8 व्हिडिओ आहे. यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं आहे, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्रायबर कसे इन्क्रीज करायचे आहेत, यूट्यूबमध्ये बऱ्याचशा फंक्शनॅलिटी असतात, त्या सगळ्या मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्यांचे प्रोडक्ट सेल करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दुसऱ्यांचे प्रोडक्ट सेल करून अर्निंग कसं करायचं, हे देखील मी या ठिकाणी सांगितलेलं आहे या प्लेलिस्टमध्ये, ठीक आहे. तर हे पहा, हे सगळं तुमच्यासमोर इथे मी अवेलेबल करून दिलेलं आहे. कोर्स पब्लिश केलेला आहे, ठीक आहे. तर या कोर्सचा हे जे काही मी अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर दिलेली आहे या संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, ठीक आहे. आता आणखी थोडंसं काम तुमच्यासाठी मी सोपं करतो आहे. मी काय केलेलं आहे, एक PDF बनवलेली आहे. हे पहा, इथे ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. ही PDF आहे. तर या PDFमध्ये काय केलेलं आहे, अगदीच तुम्हाला एक सिक्वेन्स अरेंज करून दिलेला आहे. मी डे 1ला कोणते व्हिडिओ बघितले पाहिजेत, डे 2ला कोणते व्हिडिओ बघितले पाहिजेत, डे 3ला कोणते व्हिडिओ बघितले पाहिजेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे एक सिक्वेन्स अरेंज करून दिलेला आहे. तो व्हिडिओ कशा रिलेटेड आहे त्याचं टायटल दिलेलं आहे आणि त्या व्हिडिओची या ठिकाणी लिंक दिलेली आहे. आता हे पहा, डिजिटल मार्केटिंग डेमो क्लास. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, आता इथे लिंक दिलेली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ ओपन होतोय. ओके. Everyone. You know, I used to speak in broken English at the office. Maybe because I did my... What is digital marketing? डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तर एक सिंपल डेफिनेशन सांगतो डिजिटल मार्केटिंगची. डिजिटल मार्केटिंग इज नथिंग बट इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगलाच आपण इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग म्हणू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्शियली मी सगळं अरेंज करून दिलेलं आहे. तुमचं काम आणखी सोपं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्लेलिस्टवर पण जाण्याची गरज नाही. प्रत्येक प्लेलिस्ट किंवा ठीक आहे, हा तुम्हाला डाऊट येत असेल की प्लेलिस्ट बऱ्याचशा प्लेलिस्ट आहेत, तर सिक्वेन्स कसा आम्ही मेंटेन करायचा, कशाप्रकारे व्हिडिओ पाहायचे. तर एक काम करा, ही PDF ओपन करा. याच्यामध्ये स्टार्ट टू एंड हे पहा, सगळे व्हिडिओज विथ टायटल आणि विथ लिंक या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. बरीचशी मोठी PDF आहे मित्रांनो. जवळपास या ठिकाणी तुम्ही पाहत असाल सगळे व्हिडिओज मी कवर केलेले आहेत, सगळे टॉपिक्स कवर केलेले आहेत. ही PDF ऑलमोस्ट 21 पेजेसची PDF आहे. ओके. तर आता कोणकोणते टॉपिक्स या ठिकाणी आहेत, एक आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊयात त्याचा.
तर डे 1मध्ये डिजिटल मार्केटिंग नेमकं काय आहे ते मी कव्हर केलेलं आहे. डे 2मध्ये आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. ब्लॉग वेबसाईट बनवून कसं अर्निंग केलं जातं, मग त्याच्या आधी काही बेसिक व्हिडिओज आहेत, त्याच्यानंतर प्रॅक्टिकली हे पहा. चला पाहूयात आपण ब्लॉग वेबसाईट कशी बनवतात. हे सगळं प्रॅक्टिकल व्हिडिओ या ठिकाणी ब्लॉगमध्ये थीम कशी ॲड केली जाते, मेनू कसे ॲड केले जातात, ब्लॉग कसा पब्लिश करायचा, लिंक कशी ॲड करतात. ठीक आहे, मी तुम्हाला आधी बोललो होतो थेरॉटिकली आपण खूप कमी एक्सप्लेन केलं आहे, मॅक्झिमम प्रॅक्टिकलवर फोकस केलेला आहे या ठिकाणी. तर हे ब्लॉगचेच व्हिडिओ तुम्ही पाहता, इतके सारे ब्लॉगचे व्हिडिओज आहेत. लाईव्ह चॅट फंक्शन, ठीक आहे. तर डे 10पर्यंत तुमचा ब्लॉगिंग कवर होतो आहे. डे 11पासून सुरू होते मित्रांनो बिझनेस वेबसाईट कशी बनवायची. ठीक आहे, एखाद्या हॉटेलची वेबसाईट बनवायची असेल, एखाद्या स्कूलची वेबसाईट बनवायची असेल, एखाद्या तुम्हाला कॉलेजची वेबसाईट या ठिकाणी बनवायचं असेल, किंवा जो पण काही बिझनेस असेल त्या रिलेटेड वेबसाईटचं काम आलं तर ते वेबसाईटचं काम तुम्ही घेऊ शकता, बिलकुल घेऊ शकता. या कोर्समध्ये मी सगळ्या गोष्टी इन डिटेल कवर केलेल्या आहेत. बरंचसं काय होतं, वेबसाईट बनवणे तुम्हाला शिकायचं असेल तर बरेचसे म्हणतात डोमेन होस्टिंग तुम्हाला परचेस करावं लागेल. ठीक आहे, मग बऱ्याच जण त्या गोष्टी करत नाहीत. तर आणि त्याच्यामुळे ते वेबसाईट डेव्हलपमेंट शिकणं पाठीमागे राहून जातं तुमचं. तर मी काय केलेलं आहे, विदाऊट डोमेन होस्टिंग वेबसाईट कशी बनवतात तर ते आधी वेबसाईट बनवायला पूर्ण शिकून घ्या मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डोमेन होस्टिंग पण कसं परचेस करायचं ते देखील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बिझनेस वेबसाईट आपण जी बनवतो त्याचा लुक अँड फील कसा आहे तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल म्हणून हा व्हिडिओ दाखवतो. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण वेबसाईट मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी वेबसाईट बनवणे इथे सर्च करू शकतो पाहणार आहोत. मग याचा उद्देश आपण जी वेबसाईट या हे पहा मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही वेबसाईट दिसत आहे सेम अशा प्रकारे वेबसाईट कशी बनवायची ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर वेबसाईटचं एक लुक अँड फील तुम्ही बघून घ्या फक्त. कोर्समध्ये बनवणार आहोत ती वेबसाईट तुम्ही इथे पाहत आहात. सर्वप्रथम डाव्या साईडला जे तुम्हाला इथे दिसत आहे तो आहे लोगो. लोगो हे तुमच्या बिझनेसचे काही डाव्या साईड टेक्स्ट दिसत असतील, डिजिटल मार्केटिंग जर कलर इमेजेस तुम्ही इथं शो करू शकता. काय रिव्ह्यू दिले, रिसेट इझिली त्या बिझनेस रिलेटेड काही इन्फॉर्मेशन लिहिले, आवर टीम म्हणजे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, याला म्हणतात हेडर. आणि सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता ते इथे तुम्ही यूज. तर तुम्ही व्हिडिओ फार लेंदी होईल मित्रांनो, त्यासाठी मी इथे थांबवतोय. हा व्हिडिओ बघा, याच्यातनं तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे आपण वेबसाईट बनवतोय. ओके, मी येतो आता PDF परत येतोय. PDF आल्यानंतर हे पहा, डोमेन होस्टिंग शिवाय वेबसाईट कशी बनवतात. हे वेबसाईट डेव्हलपमेंटचे बरेचसे व्हिडिओज, प्रॅक्टिकल व्हिडिओज मी या ठिकाणी टाकलेले आहेत. तर ऑलमोस्ट हे पहा, हे सगळे वेबसाईट डेव्हलपमेंटचेच व्हिडिओज आहेत मित्रांनो. एक सेकंड. डे 36 पर्यंत वेबसाईट डेव्हलपमेंटचे व्हिडिओज आहेत. ओके, त्याच्यानंतर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. वेबसाईट नुसती बनवून चालत नाही, त्याला ऑप्टिमाइज करावं लागतं जेणेकरून ती गुगलवर दिसेल. तुमची एकट्याची वेबसाईट नाही आहे, बरोबर, बाकी जणांची पण भरपूर वेबसाईट आहेत. तर त्या वेबसाईटपेक्षा तुमची वेबसाईट टॉपला रँक केली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा युजर क्लायंटला दिसली पाहिजे, कस्टमरला दिसली पाहिजे. त्यासाठी रँक करावं लागते वेबसाईट, त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात. तर ते पण आपण अतिशय इन डिटेल चांगल्या प्रकारे बेसिक टू ॲडव्हान्स प्रोफेशनल सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कशा प्रकारे केलं जातं. बरेचसे पेड टूल, बरेचसे फ्री टूल्स आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत मित्रांनो. हे पहा, SEO म्हणजे काय, कीवर्ड रिसर्च कशा प्रकारे करतात, गुगल ट्रेंड नावाचं, उबर सजेस्ट, हे सगळे टूल्स आहेत. ऑफ पेज SEO, ऑन पेज SEO काय आहे, काही फॅक्टर्स आहेत, हे सगळं आपण या ठिकाणी कवर केलेलं आहे मित्रांनो. हे पहा, ऑफ पेज SEOचे किती व्हिडिओज आहेत. ऑफ पेज SEO 7, ठीक आहे, 8, 9, 10, हे बघा 10 व्हिडिओ तर ऑफ पेज SEOचे आहेत. तर याच्यामध्ये सगळं कवर केलेलं आहे. क्वेश्चन आन्सरिंग आहे, ठीक आहे, क्वेश्चन आन्सर सबमिशन आहे, आर्टिकल सबमिशन आहे, इमेज सबमिशन, PDF सबमिशन, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कवर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ऑन पेज SEO म्हणजे वेबसाईटवर काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात, तर ते पण आपण प्रॅक्टिकली कवर केलेले आहे. टूल्स यूज करून, प्लगइन्स यूज करून कशा प्रकारे ऑन पेज SEO करतात ते देखील मी या ठिकाणी कवर केलेलं आहे मित्रांनो. हे पहा, योस्ट SEO प्लगइन पण मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर येतो फेसबुकवर ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग कशी करायचं. फक्त गुगल एक टार्गेट करून चालत नसतं. सोशल मीडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी लोक यूज करतात. आता तुम्ही बघितलं तर तुमचं फेसबुक प्रोफाईल आहे, तुम्ही फेसबुक यूज करता, यूट्यूब यूज करता, गुगल यूज करता. ओके, या व्यतिरिक्त लिंक्डइन आहे, इंस्टाग्राम आहे, हे सगळे यूज करत असताना सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन करायचं आहे, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे.
तर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर कशी मार्केटिंग केली जाते, या फेसबुकमध्येच मी इंस्टाग्राम पण कवर केलेलं आहे. फेसबुकवर कशाप्रकारे मार्केटिंग केले जाते, तर मार्केटिंग करत असताना, ऑनलाईनमध्ये मार्केटिंग करत असताना मित्रांनो, तुम्हाला काही इमेजेस लागतात, ग्राफिक्स लागतं. तर ते ग्राफिक्स कसं बनवायचं, ठीक आहे. अगदी प्रोफेशनल टूल त्याच्यासाठी शिकण्याची गरज नाही. ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही एखादी प्रोफेशनल इमेज कशाप्रकारे बनवू शकता, यासाठी कोणतं टूल यूज करायचं ते देखील मी या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. हे बघा, हे फेसबुकचे हे आहेत, व्हिडिओज आहेत. ऑर्गॅनिक प्लस पेड मार्केटिंग कसं करायचं. त्याच्यानंतर गुगल ॲनालिटिक्स टूल तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे. गुगल सर्च कन्सोल टूल मी या ठिकाणी कवर केलेलं आहे. ॲफिलिएट मार्केटिंग कसं करतात हे या ठिकाणी कवर केलेलं आहे. ईमेल मार्केटिंग कशाप्रकारे केली जाते या ठिकाणी कवर केलेलं आहे. यूट्यूब चॅनल संदर्भात मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी कवर केलेल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे. यूट्यूबवर ॲड्स कसे रन करायचे हे देखील मी या ठिकाणी कवर केलेलं आहे. लिंक्डइन आहे, ओके. लिंक्डइनचं पण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी या ठिकाणी कवर केल्या आहेत. हे सगळं शिकल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे वेळ येते ते अर्निंग करायची, ओके. तर ते कोणती वेबसाईट आहे, कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायची आहे, त्याच्यातनं प्रोजेक्ट्स कसे मिळवायचे, ठीक आहे. हे सगळं दिलेलं आहे. शेवटचे जे व्हिडिओज आहेत ते मित्रांनो, डोमेन होस्टिंग कसं परचेस करायचं. वेबसाईटचं आता तुम्ही शिकलं, आता तुम्हाला जर काही बाहेरचं काम घ्यायचं असेल तर डेफिनेटली डोमेन होस्टिंग तुम्हाला घ्यावं लागेल, ठीक आहे. आपण काय करतो, क्लायंटकडनं पैसे घेतो, डोमेन होस्टिंग परचेस करतो आणि आपलं वेबसाईट बनवून त्यांना आपले जे काही वेबसाईट बनवले असते त्याचे चार्जेस करत असतो. तर डोमेन होस्टिंग परचेस कसं करायचं ते देखील मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे डे 106 डेज इथपर्यंत व्हिडिओज आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. मला नाही वाटत की कुठल्या चॅनलवर इतक्या इझिली तुम्हाला सगळं कंटेंट मी अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो. या संधीचा फायदा करून घ्या आणि कमेंटमध्ये मला डेफिनेटली टाका की व्हिडिओ तुम्हाला कसा हे प्लेलिस्ट कसं वाटतं, हा कोर्स कसा वाटतोय. प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्यातलं कंटेंट कसं वाटलं, ते कंटेंट पाहून, ती प्लेलिस्ट पाहून, डिजिटल मार्केटिंग पाहून तुम्हाला काही फायदा होतोय का, ठीक आहे. किंवा फायदा झाला असेल तर काय फायदा झाला, हे सगळं मला कमेंटमध्ये डिस्कस करा मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण तुम्ही कमेंटमध्ये पुट करा. मी डेफिनेटली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा मला फ्री टाईम असतो त्यावेळी मी रिप्लाय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन मित्रांनो. एकंदरीत आलं लक्षात. तर आता तुमच्यासाठी एकतर चॅनलला जावा, इथे प्लेलिस्ट आहे, इथे तुम्ही सर्च करू शकता, किंवा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ही जी PDF आहे तिची लिंक देतो आहे. तर ती जी लिंक आहे ती ओपन करून तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता किंवा ही PDF वगैरे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. चला, ऑल द बेस्ट. डेफिनेटली तुम्ही या संधीचं चांगला फायदा घ्याल, चांगल्या प्रकारे डिजिटल मार्केटिंग स्किल गेन कराल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.